या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी चक्क एका आमदाराची गाडी धुत असल्याचं दिसून आलं। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली। या व्हिडिओत जी गाडी दिसते ती गाडी आहे सतत चर्चेत असणारे आमदार संजय गायकवाड यांची। 2-2 हजारात विकले गेले याच्यापेक्षा तर रांडा बरं झालं। या दृश्यामध्ये एक व्यक्ती एका दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करताना दिसतोय। बरं, ही मारहाण सामान्य नाही तर एकदम बेदम प्रकारची आहे। मारहाण करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून शिवसेनेचा आमदार आहे। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात। कधी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं तर कधी मारहाण केल्यामुळे। तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे। मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते। ताराराणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषासह। मग ते लोक काय मूर्ख होते का? आमच्यावर गद्दाराचा आरोप नाही लागणार आहे। आमच्यावर उठावाची क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढी राहणार आहे। त्याच्यामुळं संजय राऊत, तू याच्यानंतर अशी भाषा वापरू नको। राहिला आम्ही पडायचा का लढायचा तर जनतेला आमचा निर्णय मान्य आहे। तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जी हातमिळवणी केली ती जनतेला मान्य नाही। इकडे म्हणायचं अफजल खानचं सरकार आणि तिकडे नवरा त्या मंत्र्यांचे पाय चाटून तिकडून निधी आणतो। मग कोण मध्ये भीक मागतात तिकडे जाऊन? हे संजय गायकवाड आहेत, बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार। त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय ते भाजप आमदार श्वेता महाले यांच्या विरुद्ध। आता आपण जे हे व्हिडिओ पाहिले, हे व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला एकंदरीतच संजय गायकवाड या शिवसेनेच्या आमदार महोदयांचं जे आहे एकूणच कर्तृत्व आपल्या लक्षात आलेलं असेल। हे जे व्हिडिओ आपण बघितले हे व्हिडिओ प्रातिनिधिक स्वरूपातले आहेत। असा बराच कंटेंट हा संजय गायकवाडांनी याआधी दिलेला आहे। मात्र असं असून सुद्धा आपण म्हणाल की संजय गायकवाड कुठे चुकलेत असं आम्ही का म्हणतोय, तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा। आता सध्या अधिवेशन चालू आहे, पावसाळी अधिवेशन। या अधिवेशनामध्ये एकतर दिवस हेक्टिक असतो। कष्टकरी, शेतकरी, वंचित घटकांचे सवाल मांडता मांडता घसा सुकतो। तहान भूक विसरून दिवसभर अधिवेशनामध्ये बिचारे आमदार महोदय राबत असतात। त्यात 3 चाकी सरकारमुळे सगळ्यांची मर्जी जपण्यामध्ये वेगळी ताकद लावावी लागते, हा भाग वेगळा। त्यात विरोधक येता जाता खोक्यांचा विषय काढून जीव पुरेहार करून सोडतात, ज्याचा आणि आदरणीय संजू भाऊंचा काडीचाही संबंध नसावा। सतत डोक्यात मतदारसंघाची चिंता, कधीही कुणाविषयी ब्र शब्द काढला नसल्या कारणानं सगळं फ्रस्ट्रेशन अगदी घट्ट साचून जातं। दिवसभर ह्याला नमस्कार कर, त्याला चमत्कार कर, यामध्ये अगदी मान पाठ ताटून जाते। अशात दमून भागून 4 घास सुखाचे खावे म्हणून आमदार निवासात यावं तर इथं असलं जेवण मिळतं। मग काय बनेल आणि टॉवेलावरती भरल्या ताटावरून आमदार महोदय उठतात आणि माणूस म्हणून बोलणार तरी किती, शिव्या देऊन देऊन किती देणार, बरळून किती बरळणार, याची निश्चितच काहीतरी सीमा असते। मग एखाद्याला अशा पद्धतीनं मारहाण केली तर काय फरक पडतो, अशाच पद्धतीची मानसिकता कदाचित या आमदार महोदयांची असावी। आमदार निवासात बाहेरच्या तुलनेमध्ये तसं तर खूप कमी पैशात बरं जेवण मिळतं। काही वेळा गडबड होत असेल हे आपण मान्य करू, ती तर अगदी चांगल्या महागड्या हॉटेलांमध्ये सुद्धा होते। याचे सुद्धा किस्से आणि घटना आपण याआधी ऐकलेल्या आहेत। पण तरीही वाईट जेवणाचं समर्थन करता येणार नाही। मात्र हे जे आमदार महोदय आहेत हे आपल्या घरी देखील जेवणात असं काही कमी जास्त झाल्यानंतर असंच वागत असतील का, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। सगळ्यात आधी तर आमदार निवासात जेवण करतात याबद्दल आमदार संजय गायकवाडांचं आभारच आपण मानले पाहिजेत, कारण इथं खूप कमी आमदार जेवण करतात हे सत्य आहे। आता त्यांना इथं गडबड जाणवली आणि त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्याला बेदम पद्धतीनं मारहाण केली। आपला आमदार कशा शूरवीर पद्धतीनं हे कृत्य करतोय हे पाहून सोबत आलेल्या 2-4-5 कार्यकर्त्यांना भन्नाट फील सुद्धा आला असेल। गंमत बघा, हे आमदार जे आहेत हे सत्ताधारी पक्षातील आमदार आहेत आणि यांचं हे पहिलं कांड नाहीये।
याआधी जसं की आपण सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं आणि याआधी त्यांनी बरीच वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत, वादग्रस्त कृत्यसुद्धा केलेली आहेत। अगदी अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा वादग्रस्त वक्तव्य या महोदयांनी केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे। ते बऱ्याचदा शिवीगाळ करण्यापर्यंत जातात आणि कायच्या काय बरळण्यामध्ये सुद्धा ते टॉप 10 मध्ये येतात। आपण सुरुवातीला या संदर्भातले काही व्हिडिओ पाहिलेले आहेतच। तर आता विषय हा आहे की सत्ता यांचीच आहे। तिथं जर समजा जेवणामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर त्यांनी त्या कॅन्टीनची ऑफिशियल तक्रार जी आहे ती करायला हवी होती। सध्या अधिवेशन सुरू आहे, तिथं मुख्यमंत्री असतात, आपल्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत किंवा तिथं वेगवेगळे मंत्री आहेत, त्यांच्या समोर सुद्धा गायकवाड महोदय हा मुद्दा मांडू शकले असते। हा मुद्दा अधिवेशनात मांडून एका झटक्यात टेंडर काढून दुसरा कॅन्टीनवाला तिथं आणायला पाहिजे होता, नाहीतर सरळ ती जी डाळ आहे जी खराब झाली होती असं आमदारांचं म्हणणं आहे ते दाखवायला आपल्या नेत्यांकडे त्यांनी घेऊन जायला हवं होतं। मोठं आंदोलन सुद्धा उभा करायला हवं होतं, जेणेकरून ही जी सगळी सिस्टीम आहे ती सुधारायला मदत झाली असती। पण यांनी काय केलं तर तिथला एक गरीब कामगार पकडला आणि त्याला जबर मारला। जबर मारला म्हणजे अगदी पंच मारले, अगदी नामांकित पद्धतीचे ते फायटर आहेत अशा पद्धतीचे पंच या आमदार महोदयांनी त्या कामगाराला मारल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय आणि सगळी भडास काढली आणि आमदार महोदयांचं पोट भरलं। आमदार महोदयांनी आपला सगळा राग जो आहे तो त्या वेटरवरती काढून टाकला। आता आमदार म्हणून अशा अनेक लोकांनी आपल्या मतदारसंघाचे 12 वाजवलेले आहेत। प्यायला पाणी नाहीये, बोगस बियाणे निघतायत, खतं मिळत नाहीत, शेतकरी मरतायत, रस्त्यांची बोंबाबोंब आहे आणि घपळेच घपळे आहेत, म्हणजे भ्रष्टाचार सुरू आहे अनेक ठिकाणी। त्यावेळी सर्वसामान्य लोकांना किती राग येत असेल, मग त्या लोकांनी या लोकांचं नक्की काय करायला हवं हा प्रश्न आहे। आता संजय गायकवाडांना शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कडक शब्दात समज दिली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदेंनी आमदार गायकवाडांना समज दिली आहे आणि संजय गायकवाडांनी आमदार निवासमधील कॅन्टीनचं जे निकृष्ट जेवण खाल्ल्यानं त्यांना उलटी झाली होती, इतरांना त्रास होऊ नये यासाठी आमदार गायकवाडांनी त्वरित कॅन्टीनमध्ये धाव घेत अन्नाच्या दर्जाबाबत चौकशी केली। मात्र गायकवाडांनी केलेली मारहाण समर्थनीय नाहीये। लोकप्रतिनिधी या नात्यानं अन्नाच्या दर्जाबाबत रीतसर तक्रार करून त्यावरती कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, पण मारहाण करणं हा पर्याय असू शकत नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। संजय गायकवाडांना समज दिली असून असं करणं योग्य नाही आणि आम्ही याचं समर्थन करत नाहीत असं सुद्धा एकनाथ शिंदेंनी दिलेल्या ऑफिशियल प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे। आता यावर जास्तीत जास्त काय होईल तर विरोधक आक्रमक झालेच तर चौकशी होईल, चौकशी समिती नेमली जाईल, जास्तीत जास्त नेत्यांनी अगदीच दाब दिला तर दिलगिरी व्यक्त केली जाईल आणि विषय खतम, टाटा बाय बाय। अर्थात चूक आपलीच आहे। जसं की मी सुरुवातीला म्हटलं की संजय गायकवाडांची याच्यात काय चूक आहे, चूक ही आपलीच आहे। म्हणतात ना, आपण जसे असतो तसेच आपले लोकप्रतिनिधीसुद्धा असतात, त्यामुळं आपलंच नाक धरा आणि आपल्याच 2-4 थोबाडात हाणून घ्या आणि आपला जो राग आहे तो शमवून घ्या। आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।